नमस्कार. नाशिक स्त्रीरोग तज्ञ संघटनेतर्फे फेम हा उपक्रम राबवण्यात येत आहे. फेम म्हणजे नक्की काय? तर फेम म्हणजे फ्रेंडली फॉर अर्थ अँड मी. हा उपक्रम जो आहे तो मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्या व त्याच्याशी संबंधित जे काही गैरसमज आहे ह्याबाबतचा हा कार्यक्रम आहे. आणि त्याचबरोबर पर्यावरणासाठी जे सुरक्षित आहेत असे इको फ्रेंडली ऑप्शन्स म्हणजे पर्यावरणासाठी सुरक्षित ऑप्शन्स काय आहेत ह्याबाबतही ही जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत नाशिक स्त्रीरोग तज्ञ संघटनेचे डॉक्टर्स व ॲडोलसंट हेल्थ अकॅडमीचे डॉक्टर्स यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधल्या 8वी, 9वी, 10वी या वर्गातील मुलामुलींशी संवाद साधलेला आहे आणि याबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केलेली आहे. ह्या मुलामुलींकडून त्यांना खूप उत्तम प्रतिसाद तर मिळालाच आहे, शिवाय पालकांकडून व शिक्षकांकडून पण ह्याचे कौतुक झाले आहे. तर फेम आपल्याला काय सांगतो की गैरसमजुती ज्या आहेत पाळी संदर्भात त्या दूर करा. त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे स्वच्छता कशी पाळा आणि स्वच्छते का गरजेची आहे याबाबतही आपल्याला ही माहिती मिळते. त्याचबरोबर इको फ्रेंडली ऑप्शन्स म्हणजे पर्यावरणासाठी जे उपयुक्त ऑप्शन्स आहेत किंवा पर्याय आहेत म्हणजेच मेन्स्ट्रुअल कप्स किंवा रियुजेबल पॅड्स ह्याबाबतही जनजागृती करण्याचा हा उपक्रम आहे. नाशिक महानगरपालिकेतील शाळा आणि त्यातील 8वी, 9वी, 10वी या वर्गातल्या मुलामुलींशी संवाद साधलेल्याबद्दल नाशिकचे आयुक्त श्री करंजकर साहेब आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांनी नाशिकमधील स्त्रीरोग तज्ञ संघटनेचे कौतुक केले आहे आणि हा प्रोग्राम हा नाशिकमध्ये अनेक ठिकाणी घ्यावा असं त्यांनी आम्हा सर्वांना सहकार्य पण केलेले आहे. ह्याच उपक्रमाअंतर्गत म्हणजेच फेमच्या अंतर्गत अनेक महिलांपर्यंत पोहोचण्याचा नाशिक स्त्रीरोग तज्ञ संघटनेने प्रयत्न पण केलेला आहे. आता याच अंतर्गत अनेक ठिकाणी जसं जैन सोशल ग्रुप आहे, आर्मी वाईफ्स असोसिएशन आहे, काही कंपन्या आहेत जसं महिंद्रा कंपनी आहे, इथे सुद्धा अनेक असे जनजागृतीचे कार्यक्रम नाशिक मधील डॉक्टरांनी घेतलेले आहेत. याच अंतर्गत एक ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा त्यांनी आयोजित केलेला आहे ज्याला नाशिक महानगरपालिकेने खूप उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यासाठी ह्या नगरपालिकेत सहभागी असलेल्या सर्व ज्या सिस्टर्स आहेत म्हणजे नर्सेस आहेत ह्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, जेणेकरून एक नर्स आहे ती 15,000 लोकांपर्यंत पोहोचत असते आणि त्या अंतर्गत हा कार्यक्रम आणि हा उपक्रम म्हणजे मासिक पाळीमध्ये स्वच्छता त्याच्याबद्दल गैरसमज हे दूर करण्यासाठी काय काय माहिती त्यांना लागणार आहे आणि हे इको फ्रेंडली ऑप्शन्स का महत्वाचे आहेत हे त्या सिस्टरांना आपल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवता येतील ह्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. ह्याच बरोबर रियुजेबल पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप्स ह्याची देणगी संस्थेने अनेक ठिकाणी दिलेली आहे, शिवाय आश्रमशाळांना दिलेली आहे, नर्सेसना पण दिलेली आहे. अशा प्रकारचे हा उपक्रम पुढे चालू राहावा म्हणून हे सगळे डॉक्टर्स आपलं योगदान देत आहेत. तर नाशिक स्त्रीरोग तज्ञ यांच्या डॉक्टरांना तुम्ही नक्की साथ द्या आणि हा जो कार्यक्रम आहे जो आपल्या स्त्रियांसाठी तर महत्वाचा आहे पण पर्यावरणासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ह्याच्यात आपला हातभार लावावा ही आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद.